हॅलो गाईज. सगळ्यांनाच वाटत असेल की आपल्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी आपल्या मनासारख्या नाहीत घडत. हे होणं साहजिक आहे, कारण आपल्या विचारांची गती आपण कधीच थांबवू शकत नाही. पण त्या विचारांना आपण थोडं तरी कंट्रोल करू शकतो. तर माझं मत हे आहे की आपण थोडं नॉर्मल होऊन ती सिच्युएशन हँडल केली पाहिजे. जसं की थोडंसं ती सिच्युएशन घडून जाऊ दे, त्या सिच्युएशनला थोडंसं मूव ऑन होऊ दे. आपोआप आपल्याला हे कळून जाईल की थोड्या वेळानं की अरे आपण का विचार केला त्या सिच्युएशनबद्दल, आपण खूपच विचार करतो आहे. तर आता माझ्याच आयुष्यातली एक गोष्ट सांगते. माझं घरून वर्क आहे, सो मला इलेक्ट्रिसिटीची खूप गरज आहे. तर ह्या सिच्युएशनमध्ये माझ्या लोकेशनची लाईट जी आहे ती 2-3 तासासाठी गेली होती. तर ह्याच्यावरती सोल्युशन म्हणून माझ्याकडं जो आहे UPS बॅकअप होता. तर मी त्याच्या थ्रू माझं काम स्टार्ट केलं. मग परत मला हा इश्यू आला की वायफाय चालत नव्हतं. तर आता त्यासाठी मला ऑप्शन होता, एक तर मोबाईलचं नेटवर्क होतं, तेही मी कनेक्ट केलं, तेही चाललं नाही. त्यानंतर दुसरं सोल्युशन म्हणून काय, डोंगल होतं. तर मी त्याच्यावरती काम सुरू केलं. त्याच्यावरती ही असंच प्रॉब्लेम आला की माझं कनेक्शन मधून जात होतं. तरी चिडचिड न करता शांत होऊन मी ते काम जेवढं पॉवर बॅकअप आहे तोपर्यंत करण्याचा प्रयत्न केला. मग सांगण्याचा मुद्दा हाच आहे की जे ह्या सिच्युएशनमध्ये मी चिडचिड केली असती, रागराग केला असता, लाईटच नाही, हेच नाही, तेच नाही, त्या सिच्युएशनला माझं कामही झालं नसतं ना, माझं वर्कही कंप्लीट झालं नसतं. आपण मोस्ट ऑफ टाईम सिच्युएशन आली की चिडचिड करतो की असंच आहे, तसंच आहे, हेच आहे. ठीक आहे, त्या सिच्युएशन आहे त्यावेळी आपल्याला राग येतोच. आता हेच बघा ना, आपल्या आयुष्यात जी पण गोष्ट घडते ती आपल्या हातात नसते ना. मग त्याच्यानंतर जी सिच्युएशन असते ती तर आपल्या हातात असते. ती सिच्युएशन आपल्याला एन्जॉय करायचं आहे का ती सिच्युएशन वाया घालवायची आहे, हे तर आपल्या हातात असतं. सो थोडं चिल राहूनच आपण किंवा शांत राहून आपण आपलं काम, आपली लाईफ जगली पाहिजे, राईट ना. तसंच प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा प्रॉब्लेम येतो की आपण इंडिव्हिज्युअल आहोत, आपल्यालाच हा प्रॉब्लेम आला आहे, आपल्याच बाबतीत हे घडतं आहे. नाही. सो गाईज, जस्ट चिल and feel happy. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.